कृपादालोचनी सुख झाले ओ साधनी, सुख झाले ओ साधनी, सुख झाले ओ साधनी।
माझे घरी कोण कोण निवडा विनया कोणी निवडा विनया कोणी निवडा विनया कोणी माझे घरी कोण कोण निवडा भिन्नया कोणी निवडा भिन्नया कोणी निवडा भिन्नया कोणी माझे घरी कोण कोण निवडा भिन्नया कोणी निवडा भिन्नया कोणी निवडा भिन्नया कोणी माझे घरी कोण कोण निवडा भिन्नया कोणी निवडा भिन्नया कोणी निवडा भिन्नया कोणी आपल्यामध्ये मिळो एक खेळो एकाशी एक खेळो एकाशी एक खेळो एकाशी आपल्यामध्ये मिळो एक खेळो एकाशी एक खेळो एकाशी एक खेळो एकाशी काबरी राजा मोडा काढ्या भ्याडा भ्याडा वळतिया भ्याडा भ्याडा वळतिया भ्याडा भ्याडा वळतिया आपणामध्ये मिळो एक खेळो एकाशी एक खेळो एकाशी एक खेळो एकाशी आपणामध्ये मिळो एक खेळो एकाशी एक खेळो एकाशी एक खेळो एकाशी बामणी विटाळशी देवापाशी नसावे देवापाशी नसावे देवापाशी नसावे सावरे विटाळाचे देवापाशी नसावे देवापाशी नसावे देवापाशी नसावे बामणी विटाळशी देवापाशी नसावे देवापाशी नसावे देवापाशी नसावे तुका म्हणे विठाळाचे देवापाशी नसावे देवापाशी नसावे देवापाशी नसावे आपणामध्ये मिळो एक खेळो एकाशी एक खेळो एकाशी एक खेळो एकाशी आपणामध्ये मिळो एक खेळो एकाशी एक खेळो एकाशी एक खेळो एकाशी कुमार कुमारी भगवान कुमार जय कुमार कुमारी 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 जय कुमार माझे घरी कोण कोण माझे घरी कोण कोण
माझे
माझे गडे कोण कोण निवडा भिन्न यातूने निवडा भिन्न यातूने निवडा भिन्न यातूने माझे गडे कोण निवडा भिन्न यातूने घाबर्याशी मोडा काढ्या भ्याडा भ्याडा वळतिया आपणामध्ये मिळो एक खेळो एकाशी तुका म्हणे विटाळशी तुका म्हणे विटाळशी देवा पाशी नसावी आपापण्यामध्ये मिळो एक खेळो एकाशी माईवाणी तुझे वरणी गुण नाम माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून आपापण्यामध्ये मिळो एक केळो एकाशी. संत श्रेष्ठ श्री तुकोबा प्रस्तुत अभंगातून भगवान परमात्म्याचा 8वा अवतार कृष्ण अवतार या अवतारामध्ये भगवंताने गोपाळांबरोबर जो साधलेला संवाद तुकोबा तो संवाद सविस्तररित्या आपल्या समोर ठेवतात आणि तुकोबा संवाद सांगून फक्त शांत बसले नाही, भगवान परमात्म्याचा त्या पाठीमागचा हेत काय, भगवंताचा नेमका कारण भाव काय तुकोबा
भगवंताचा हा संवाद हा पाठीमागचा आपल्याला कारणही देतात आणि तो खूप बरा आहे. सरते शर्ती एक शिष्टाचार सांगतात. भगवंताने हा लीळा प्रकार जो साधलेला आहे त्या मागचं प्रयोजन काय आणि परमार्थातला शिष्टाचार काय तो खूप बरा. शेवट आपल्याला शिष्टाचार सांगतात की भगवंतापाशी विटाळशी नसावी हा सामान्य नियम आहे. त्याकरता भगवंताचा चाललेला हा प्रयोजन किंवा चाललेला हा प्रस्ताव भगवंताने जो संवाद साधला तो खूप बरा आहे. त्याचं कारण मीमांसा देतात. वास्तविक महाराजांनी केलेले हे संवाद सांगणं म्हणजे सोपं काम नाही. तुकोबरांनी केलेले हे आपल्यावर अगण्य उपकार. वास्तविक जर आपण पाहिलं तर दोघांचा संवाद आहे. इथं भक्त आणि देव या दोघांचा चाललेला हा संसार आहे किंवा प्रपंच आहे. पण या दोघांतातली एकांतातली चालणारी हितगुज एकांतातल्या दोघांच्या चालणाऱ्या गोष्टी संत महात्मे मात्र आपल्या पुरतं मर्यादित ठेवत नाहीत. वास्तविक तुकोबरांना सांगावं असा अट्टहास नाही. काय भगवान परमात्म्यांनी साधलेला संवाद आहे. दोघांचा चाललेला हा प्रपंच आहे. पण तुकोबरा आहे तो व्यक्तिगतरित्या स्वतः पुरता मर्यादित ठेवत नाही. तो खूप बरा आहे. आपल्या समोर तो संवाद वाटतात. कारण महात्म्यांची प्रामाणिक भाषा आहे किंवा प्रामाणिक स्वभाव आहे. स्वार्थ महात्म्यांच्या अंतःकरणात कधीही नाही. जो आपण आनंद घेतो तो जगतातल्या प्रत्येक घटकाला आनंद मिळावा, ते सुख भेटावं किंवा ते सुख काय होतं हे कळावं याकरता महात्मे तत्पर. आपण सेवलेला जो आनंद महात्मे पदोपदी आपल्या बरोबर वाटतात का. महात्मे स्वार्थी नाहीत. जो आनंद आपण उपभोगला आहे तो जगताने सुद्धा अनुभवावा याकरता महात्मे किंवा तुकोबरा तो आनंद आपल्या बरोबर वाटतात. आणि तुकोबराची भाषाही आहे. सेवितो आरज वाटितो आनेका. स्वतः पुरता तो रस किंवा तो आनंद मर्यादित न ठेवता आपल्या बरोबर समवेत तो आनंद वाटतात. आणि तो वाटलेला आनंद आपण सेवावा हे महात्म्यांचं असणारं मत. आणि त्या अनुषंगाने तो चाललेला संवाद आणि त्याचा कार्यकारण भाव आपल्या समोर ठेवतात. चिंतन असं की वेळोवेळी या भूमंडळामध्ये संत महात्मेही अवतीर्ण झालेले आणि भगवान परमात्माही अवतीर्ण झाले. दोघांचेही अवतार या भूमंडळात आहेतच. पण महात्म्यांचं भगवंताचं
थोडा विचार असाय किंवा वेगळेपण असेल, महात्म्य या भूमंडळावर अवतरित होतात. महात्म्यांचं आपण दोन प्रकारामध्ये अवताराचं चिंतन करू शकतो. महात्म्य येतात त्याच्या पाठीमागचं पहिलं कारण हे स्वयंप्रेरणेने आणि दुसरं कारण आहे हे आज्ञेनं येणं. पहिलं स्वयंप्रेरणे, स्वयं म्हणजे तिथं आज्ञा नाही. महात्म्यांना आवश्यकता भासली की स्वतःहून अवतीर्ण होणार, तिथं स्वयंप्रेरणा. गरज भासल्यानंतर महात्म्यांना जाणवलं की आता आपण अवतीर्ण होण्याची आवश्यकता आहे, स्वयंप्रेरणेने महात्मे अवतीर्ण. कधी जेव्हा आपण अधःपतनाच्या वाटेवर जातो, स्वधर्म सोडतो, महात्म्यांना जेव्हा जाणवतं की आता आपल्याला आवश्यकता आहे, जन सुपंत अधःपतनाकडे चाललेला आहे, किंवा महात्म्यांनी ज्या वाटा आम्हाला दिलेल्या त्या वाटा आम्ही कुठंतरी मोडत असू, त्या वाटा ठेवत नसू, तर संत महात्मे हे पाहून स्वतःहून या भूमंडळावर अवतार धारण करतात. बुडता हे जन न देखवे डोळा, जन कसा तळाला चालतो पाहत नाही, म्हणून येणं या करतात की महात्म्यांचं जर आम्ही घर पाहिलं तर ते घर वैकुंठ, आणि तिथून येणं कशा करता, आपण बुडत आहे म्हणून अवतार तुम्हा धराया उद्धराया जन. तो खूप बरं आहे. कारण मीमांसा सांगतात हे स्वयंप्रेरणेनं येणं, स्वतःहून येणं. आणि दुसरा कारण भाव असा आहे की महात्मे आज्ञेनं येतात. आज्ञा घेऊन कुणाची, एकमेव भगवान परमात्म्याची. हे देवाच्या आज्ञेनं सुद्धा महात्म्यांचं येणं आहे. तुका म्हणे मग झाडिले निरोपा, निरोप घेऊन आलो. निरोप घेऊन म्हणजे आज्ञा घेऊन आलो. आज्ञेनं येणं असू द्या किंवा स्वयंप्रेरणेनं असू द्या, महात्मे येतात. निज कार्य जे दिलेलं आहे, ज्या कार्यापोटी आम्ही अवतार धारण केलेलं आहे, ते महात्मे कार्य करतात, भगवान परमात्म्याची प्राप्ती करतात, संसार परमार्थ दोन्हीही सफल करतात आणि आपलं अवतार कार्य संपवतात. जसं महात्म्यांचं आहे तसंच भगवान परमात्मा दोघांचंही येणं आहे, नाही असं नाही. पण दोघांचं कारण जर आम्ही पाहिलं तर जवळजवळ कारणही एकच आहे. जसं सुपंथाकडे नेण्यासाठी, जनाच्या उद्धारासाठी महात्म्यांचं येणे, तसं आणखीन एक कारण आहे, धर्म रसातळाला न जाऊ देणं, धर्म सांभाळणं. ही महात्मे त्या दृष्टीनं आपलं कार्य करत असतात आणि त्या दृष्टीनं भगवान परमात्म्याचं येणं, भगवंताचं येणं हे धर्माची स्थापना, धर्माचं रक्षण याच करता भगवंताचं येणे. पण गंमत अशा, महात्मेही आहे, भगवंतही आहे, दोघांचेही अवतार आहे. पण महात्म्यांचं आम्ही चिंतन केलं तर महात्मे आपलं निज कार्य दिलेलं येतात, जातात. महात्म्यांचं बंधन नाही, भगवंतांना आमच्या बरोबर आलं पाहिजे. जे कार्य करता महात्मे सोपवलेलं आहे ते कार्य करत असताना भगवंताने आमच्या बरोबर आलंच पाहिजे, हा दंडक महात्म्यांचा नाही. पण याच्या उलट पक्ष भगवंताचा आहे. भगवंताचा असेल, भगवंताला एकतर अवताराला आणावं लागतं. आपण होऊन भगवंत कधी येणार नाही, खेचून आणावं लागतं. आणि भगवंत येत असताना धर्माची स्थापना आहे. येणंच कशा करतात त्याचं कारण थोडं असं की संत महात्मे धर्माच्या दृष्टीनं कार्य करतात, पण एखाद्याचा संहार करणं संत महात्म्यांचं कार्य नाही. जरी शक्ती असली तरी संत महात्मे दृष्टांचा संहार करत नाही, ते कार्य फक्त भगवान परमात्म्याचे. आणि जेव्हा जेव्हा दृष्टाच्या संहाराची आवश्यकता आहे तेव्हा तेव्हा महात्म्यांना भगवंताला आणावं लागलेलं आहे. त्या दृष्टांचा संहार करणं हे त्याचंच कार्य. आणि त्याकरता अवतीर्ण झाल्याबरोबर गंमत अशी आहे, तो भगवान परमात्मा केव्हाही अवतीर्ण होते. भगवंताचा स्वभाव धर्माची स्थापना आहे,
धर्माचा रक्षण आहे. पण भगवंत असा आहे, आपल्या भक्ताला घेतल्याबरोबर भगवंत अवतीर्ण होत नाही. तुम्ही अनेक अवतार मागचे पहा. भगवंताचा अट्टहासच आहे की आम्ही अवतार घेत असताना भक्त आलेच पाहिजे. एकटा भगवान परमात्मा आला आणि कार्य करून गेला असं झालंच नाही. अनेक अवतार मागचं चिंतन करा. जास्त नाही, या अवताराच्या फक्त मागचा अवतार पहा. राम अवतार घेत असताना, आता राम कथा झालेलीच आहे, पण नाथरायाचं चिंतन त्या बाबत मागणी. जेवढे काही रामायण आहेत संप्रदायात सगळ्यात अग्रगण्य स्थान नाथरायाच्या रामायणाला, भावार्थ रामायणाला. का? कारण नाथरायाने काहीही भाव शिल्लक ठेवला नाही. सर्वत्र बोलणार नाथरायाचं चिंतन असं. नाथरायाने एखादी कथा संग्रह मांडत असताना, कथा मांडत असताना ती कथा कुठून आहे, कुठल्या ग्रंथात आहे, कोणत्या पुराणात आहे, याचा सविस्तर इतिहास नाथरायाने लिहिलेला आहे. त्यामुळं ते रामायण वाचत असताना नाथरायाचं स्वतंत्र आपल्याला अनेक ग्रंथाचा अभ्यास करावा लागत नाही. नाथरायाने सगळं ग्रंथाचं एकत्रीकरण करून भावार्थ रामायणात आपल्याला दिलेले. भगवान परमात्मा अवतीर्ण होत असताना भगवंताची भाषा अशी. नाथराय भगवंताचा भाव सांगतात. नाथराय भगवंताची भाषा बोलतात. भगवंत बोलतो ती स्वधर्म वाढवण्याकरता आणि देवाची साखळी मोडण्याकरता. फेडाया देवाची बांधणी, स्वधर्म वाढावया वाढी, नामे मोक्षाची वार यावी, सूर्यवंशा गाडी दशा. त्याच्या आधी भगवंताची भाषा अशी, स्वधर्म वाढवण्याकरता मी अवतार धारण करीन, पण त्याआधी तुम्ही वेगी सुरवर, वेगी वारे वानर, आम्ही दोघे घेऊन अवतार, सत्य साचार वचनार्थ. तुम्ही वेगळी सुरवर. आता सुरवर म्हणजे कोण? सगळे देव. देव कोण आहे? देवाचे भक्त. हे सगळे सुरवर आधी वानर व्हा, मग आम्ही अवतार घेतो. म्हणजे भगवंत अवतार घेण्याआधी भगवंताने आधीच प्रयोजन करून ठेवलेले की सगळे भक्त वानर या रूपानं अवतीर्ण झाल्याशिवाय मी भगवंत अवतार घेणार नाही. का? भक्ताला घेतल्याशिवाय भगवंत कधीही अवतीर्ण होत नाही. म्हणूनच तुकोबराची खात्रीशीर भाषा, जे जे झाले अवतार भगवान परमात्म्याचे जे जे अवतार आहेत तुकोबराची भाषा खात्रीशीर आहे. प्रत्येक अवतारात आम्ही का आम्हाला घेतल्याशिवाय भगवंत येणारच नाही. त्यामुळं भगवंत आणि भक्ताचा चाललेला हा संसार. भक्त भूमंडळात आहेत आणि भगवंताबरोबर नाहीत असं होणं नाही. कृष्ण अवतारात देखील
आवळ्या गोपाळांच्या रूपात ते भक्त मंडळी तिथं उपस्थित आहेत आणि भगवंताचा मेळा आणि भक्ताचा मेळा दोघांचा एकत्रित चाललेला हा संसार तो खूप बरा आपल्या समोर तो मांडण्याचा प्रपंच करतात दोघांच्या चाललेले हे खेळ तर गोपाळे आणि भगवंत लौकिक अर्थानं चाललेला हा खेळ तो खूप बरा अनेक प्रकारे आपल्या समोर मानतात भगवंताने गोपाळांनी खेळलेले खेळ हे लौकिक दृष्ट्या कशी आहेत तुकोबाराने वर्णन करून आपल्याला एक खेळाची जाणीव करून दिलेली आहे पण भगवंत भक्ताबरोबर जरी खेळत असला आणि भगवंत त्या खेळामध्ये सामील जरी असला नवे नवे एक भाग जरी भगवंत असला तरी भगवंत खेळण्याचं वैशिष्ट्य असं भगवान परमात्मा त्या खेळाचा भाग असो भगवान परमात्मा कधी त्या खेळात सापडला नाही हे भगवंताचं वैशिष्ट्य तो खूप बरं आहे गोड वर्णन करतात अरे भगवान परमात्मा आमच्यात खेळतोय पण भगवान परमात्मा कधीही त्या खेळाचा भाग राहिला नाही भगवंताला त्या खेळाबाबत भाग असून देखील खेळत असून देखील भगवंत कधी अडकलाच नाही खेळ खेळता न पडे डोई खेळ खेळता ज्याच्या भार त्याची डोली भगवान परमात्मा ज्याचा भार त्याच्यावर टाकून निराळा राहतो पण अन्य मात्र भार महाराजांची भाषा अशी खेळ खेळत असताना खेळ समजला तर ठीक आहे नाही समजला कोणी पडती डोई अडकले जे समजला नाही ते मात्र संसार रूपी प्रपंचात अडकले आणि ज्यांना हे खेळ खेळता आला कोणी कोडी उगवती जे ज्ञानी आहेत ते आपल्या भक्तीच्या बळावर त्यांनी मात्र हे कोड उगवलं पण भगवंत मात्र निराळा राहिला असे भक्तांचे आणि भगवंताचे चाललेले नाना विविध सोळे चाललेला खेळ सगळ्यांमध्ये भगवान परमात्मा उभा आहे आणि उभा असलेला भगवंत सगळ्या गोपाळांना समोर
भगवंत आपलं मत मांडू लागले. सगळ्या गोपाळांना भगवंतांनी शांत करावे आणि सगळ्या गोपाळांना शांत करून भगवंताने सगळ्या समूहाला उद्देशून भगवंताने बोलायला सुरुवात केली. गोपाळ हो, हे काय काय आपण खेळ खेळत असतो, पण आता मात्र निवडायची वेळ आलेली आहे. काय नेमकं निवडायचंय? भगवंतांनी भाषा वापरली. हे बघा, इथं जे गोपाळ आलेले आहेत या सर्व गोपाळांना माझ्या असणारे गोपाळ एकीकडे व्हा आणि भिन्न असणारे गोपाळ दुसरीकडे उभा. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातो. माझे असणारे गडी एकीकडे व्हा आणि दुसरे भिन्न असणारे दुसरीकडे. आता माझे गडी भगवान परमात्मा म्हणतो, पण भगवंताची भाषा ही काय खरी? माझे गडी म्हणजे काय? बर, भगवान परमात्मा या त्रिभुवनामध्ये किंवा भगवान परमात्म्याचं या सृष्टीतलं कोण नाही. आपण सर्व भगवान परमात्म्याची. एखादी वस्तू सजीव असो निर्जीव असो भगवान परमात्म्याची नाही, हे कधी शक्य? जर भगवान परमात्मा त्यामध्ये नाही तर भगवंताची नाही. भगवंत असताना त्रिभुवन व्यापक आहे. महाराजांची भाषा तो नाही ऐसा उरलाशे सगळीकडे जर तो व्यापक आहे तर सगळं त्याच आहे ना. मग तरी भगवान परमात्म्याची भाषा यावी. माझे गडी कोण कोण खूप बरं थोडं अद्वैत त्याची भाषा वापरतात. महाराजांची भाषा अशी, अरे देवा, आम्ही जे म्हणत आलोय मी पूजा करतो मी पूजा करतो, हे मी पूजा करतो किंवा पूजा करतो म्हणणं हे देखील विनोदाचंच आहे की. पूजा करतो म्हणणं हे सुद्धा आमचा केलेला विनोदच ठरतो का? पूजेची जी क्रिया आहे, पूजेत जे आम्ही तुला अर्पण करतो, जे जे काही असेल फळ पुष्प तोय काय असेल ते मला सांग, तुला अर्पण करतो. हे अर्पण करणं, अर्पण कधी होईल? नियम असा आहे, अर्पण करायचं झाल्यानंतर जे आपल्याला अर्पण करायचं त्यावर आधी आपली सत्ता असली पाहिजे. सत्ता असल्याशिवाय अर्पण होत नाही. आपलं असल्याशिवाय देणं, आपलंच नाही ती वस्तू देतो चालतो. भिकारी आलाय, जात असताना रस्त्यातून त्याला 10 रुपये दिले पण आपल्या खिशातले नाही, मित्राच्या खिशातले काढून चालतं. त्याच्या खिशात हात घालावा, 10 रुपये काढावे, त्याला द्यावे, धर माझ्याकडून दान. जे आपल्याला द्यायचे त्यावर आपली सत्ता असल्याशिवाय अर्पण होऊ शकत नाही. तसं आम्ही भगवंताची पूजा करतो. हे पूजा करतो म्हणणं सुद्धा आमचा केलेला विनोदच ठरतो का? जे तुला आम्ही वाहतोय ते वाहण्यातल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये तुझं अस्तित्व नाही असं नाही. त्या फुलामध्ये तू आहे, नैवेद्य दाखवतो त्यामध्ये तू आहे, सगळ्या वस्तूमध्ये जर तूच आहे आणि तुझीच वस्तू तुलाच आम्ही वाहतोय आणि पूजा करतो म्हणतो, हे शक्य का? सर्वत्र व्यापक तोच आहे. काय आम्ही भक्ती करणे कैशी, काय आम्ही भक्ती करणे कैशी, काय आम्ही भक्ती करणे कैसी, काय काय एक व्हावे तुम्हाशी, काय एक व्हावे तुम्हाशी, काय एक व्हावे तुम्हासी, काय एक व्हावे तुम्हासी. अवघा भरोने उरलाशे, अवघा भरोनी उरला, अवघा भरोनी उरलासी, अवघा भरोनी उरलासी. वाणी खाणे रूपी रसगंधे, वाणी खाणे रूपी रसगंधी, वाणी खाणे रूपी रसगंधी, वाणी खाणे रूपी रसगंधी, वाणी खाणे रूपी रसगंधी, वाणी खाणे रूपी रसगंधी. काय आम्ही भक्ती करणे कैसे, काय आम्ही भक्ती करणे कैसे, काय आम्ही भक्ती करणे कैसे, काय आम्ही भक्ती करणे कैसे. काय एक व्हावे तुम्हासी,
असताना आम्ही म्हणणं आम्ही पूजा करतो, हा आमचा विनोद ते देवा सर्वत्र व्यापक असणारा असतो. मग जर सर्वत्र व्यापक आहे तर तो आपल्यात आहे, तो गोपाळात देखील आहे. त्याचं म्हणणं जगतात व्यापक असणाऱ्या भगवंताचं म्हणणं माझे गडी कोण सगळ्यात जर तो तर सगळ्यात त्याच्यात. भगवंताचं म्हणणं म्हणजे कसं काय, भगवंत चतुर आहे, भगवंता इतका चतुर दुसरा कोण नाही. भगवंत जर मांडत असेल माझे गडी कोण कोण तर त्या मागे भगवंताचा निश्चित भाव असणारे. असं भगवंत सगळ्यात व्यापक आहे, पण भगवंत आमच्यात आहे किंवा आम्ही भगवंताचे आहोत असं कबूल केल्याशिवाय किंवा असा भाव असल्याशिवाय भगवंत आपला अंगीकार करत नाही. आम्ही भगवंताचे आहोत किंवा भगवंत आमच्यात आहे हा भाव अंतःकरणात हवा. आणि हा भाव सर्वत्रात आहेच असं नाही. सगळ्यांच्याच म्हणणं आहे की भगवंत आमच्यात आहे किंवा आम्ही भगवंताचा आहोत. या त्रिभुवनामध्ये काही वर्ग असा देखील आहे जो भगवंताचं अस्तित्व मानत नाही. त्याचं म्हणणं असंच आहे की भगवंत नाहीच. मग जो नाहीच तो आमच्यात तर कशावर नाही असं म्हणणाराही वर्ग आहे. फलाचा वर्ग आहे, दृष्टांचा वर्ग आहे. जोपर्यंत आमचा समर्पित भाव नाही तोपर्यंत भगवंत हे सगळे माझेच असं म्हणणार नाही. ज्या अर्थी भगवंत म्हणतो माझे गडी कोण कोण आहे, ज्यांनी समर्पित आहे, ज्यांच्या अंतःकरणात भाव आहे आम्ही भगवंताचे आहोत असे सगळे माझे गडी एका बाजूला आहे. आता भगवंताबरोबर खेळ खेळणारे सगळे त्याचेच आहेत ना, याच भावनेनं आहेत ना की आम्ही भगवंताचेच आहेत. मग सगळे त्याच्यात असताना तिथे उपस्थित, त्यातून भगवान परमात्म्याची भाषा यावी. निवडा, पहिला शब्द निवडा. सगळे त्याच्यात असताना त्यातून निवडा. काय, भगवंताची भक्ती करणारा वर्ग सगळेच आहे, पण भक्ती करत असताना स्वतंत्र भावानं भक्ती करणार. प्रत्येकाचा भाव एकच आहे असं निश्चित नाही. प्रत्येकाचे भाव स्वतंत्र, प्रत्येकाचे. काय भक्ती करणारा वर्ग जिथे भगवंताने सांगितले प्रयत्न 4 प्रकारचे भक्त आहेत. प्रत्येकाचा भाव वेगळा. कोणी आरती, कोणी जिज्ञासू, कोणी यथार्थ, कोणी ज्ञानी. प्रत्येकाचा भाव वेगळा आहे. कोणी भगवंताला जाणण्याकरता आलाय, कोणी मोक्षाच्या अपेक्षेने आलाय, कोणी काहीतरी वस्तूच्या मागणीच्या दृष्टिकोनातून भक्ती करणारा आलाय. प्रत्येकाचा भाव वेगळा. इथं येण्याचाही आपला प्रत्येकाचा भाव वेगळा आहे की प्रत्येकाचा भाव काय, एक भावनेनंच आपण प्रत्येक आलोय का. कुणी विचारानं आलोय, घरी स्वयंपाक करण्यापेक्षा इथं बरे निदान 1 दिवसाची खळगी घातली चला. प्रत्येकाचा भाव तसं तिथं भक्ती करणार प्रत्येकाचा भाव वेगळा. त्या भावातल्या दृष्टिकोनातून निवडा. यातून ज्ञाने वर्ग वेगळा. जे अपेक्षेनं भक्ती करणारे त्याचा विचार सोडा. जिज्ञासू असतील, यथार्थी असतील, आरती असतील, हे सगळे वेगळे. यातून ज्ञाने वर्ग निवडा. यातून ज्ञानी निवडा. पण ज्ञानी निवडले, आता निवडल्यानंतर परत भिन्न कशाला निवडा. भिन्न त्याचं कारण असं निवडा. आता निवडा आणि भिन्न जर आम्ही अर्थाच्या दृष्टीने विचार केला तर इथं दोष आढळण्याची शक्यता आम्हाला वाटते. का दोन्ही समानार्थी शब्द एकाच वाक्यात तुकोबाराने वापरा. जर 2 समानार्थी शब्द एकाच अर्थाचे शब्द एकाच वाक्यात आले असतील तर व्याकरणाच्या दृष्टीने तो दोष ठरतो. दोष. बरं, महाराजांनी दोष रूपी रचना केली असं म्हणणं आपलं धाडस आहे का. महाराजांनी दोष रूपी रचना करावी. मग आता इथं निवडा, एकाच अर्थाचे 2 शब्द. निवडा म्हणजे काय, वेगळं करणं. वेगळं करणं म्हणजे काय, भिन्न करणं. एकाच अर्थाचे असणारे 2 शब्द मग एकाच वाक्यात कशा करतात. त्याचं कारण असं, या ज्ञानात देखील काही वर्ग असा ज्यांनी मोक्षाची प्राप्ती केली
आणि मोक्षाचा अंगीकार केला. पण काही वर्ग असतात जे अद्वैत अवस्थेला जाऊन देखील मोक्षाची प्राप्ती होऊन देखील मोक्ष स्वीकारायला हा वर्ग तयार नाही. का मोक्ष नको म्हणणारा एक वर्ग आहे. नको वैकुंठीचा वास, वैकुंठीचा वास, वैकुंठीचा वास, वैकुंठीचा वास, आहे तया सुखानाश, आहे तया सुखानाश, आहे तया सुखानाश, आहे तया सुखानाश. अद्भुत हारत कथा काही नावाचा, अद्भुत हारत कथा काळे नामाचा, अद्भुत हारत कथा काळे नामाचा. नको वैकुंठीचा वास, अद्भुत मोक्षाची प्राप्ती असून देखील मोक्ष स्वीकारायला एक वर्ग तयार नाही. तो वर्ग म्हणजे ज्ञानोबराय आदी संत महात्मांचे. हे मोक्ष स्वीकारायला तयार नाही. यांचं म्हणणं असंच आहे की मी भक्तच राहीन आणि तू देव राहील. जरी अद्वैतापाशी गेले असले, देव आणि भक्त यांच्यात भेद राहिला नसला तरी काल्पनिक भेद हे ठेवतातच. का त्याशिवाय भक्ती करणं शक्य नाही. ते सुख अनुभवण्याकरता, भजन सुख उद्भवण्याकरता हे एक रूपाला जाईन देखील द्वैत स्वीकारायला तयार आहे. तो वर्ग म्हणजे आपल्या महात्मांचा, तो वर्ग म्हणजे सद्गुरू काकासाहेबांचा. यामध्ये श्री गुरु अण्णा आले, दादासाहेब आले. आत्ताच्या वैभवात जर पाहायचं असेल की नेमकं मोक्ष स्वीकारणं, मोक्षाचा त्याग करून भक्ती रस काय आहे किंवा त्यात कसं सुख आहे हे अनुभवायचं असेल तर जिवंत उदाहरण आत्ताही आहे ते म्हणजे ना काय भक्ती रस, मोक्ष सुखा आणू लागता. नको मोक्ष देवा, आम्हाला भक्तीच करायची असा जो वर्ग तो ज्ञानांपेक्षा मोक्षाचा ज्यांनी अंगीकार केलेला आहे त्यांच्यापासून भिन्न करा. असा वर्ग एक आहे, तो भिन्न करा. निवडा झालं, भिन्न झालं. जे उपस्थित आहे ते या जे भक्ती रसामध्ये गुंग आहेत असे भक्त वेगळे करा. आणि असे वेगळेकरण झाल्यानंतर नेमकं काय करावं वेगळे केले, प्रत्येकापासून प्रत्येक वेगळे केले. भगवंतांचे कार्यकारण भाव सांगितला काय नाही, वेगळं करून नेमकं काय करायचं, विभिन्न खेळ मांडायचा नाही. मग
आप आपणामध्ये मिळू आप आपणा आप आपण्यामध्ये मिळू भगवान परमात्म्याची भाषा वेगळं करून काय निराळा संसार मांडायचा असं नाही. आपण सगळे एकत्रितच आहोत. आपण आपल्यामध्ये मिळून एक खेळ खेळायचा आहे का? त्याचं कारण असं आहे, भक्त जर सोडले, भगवंतानं भक्ताची जर कास सोडली, भक्तापासून वेगळेपण साधून जर भगवंतानं राहायचा प्रयत्न केला तर भगवंत राहू शकत नाही. कारण भक्ताशिवाय भगवान परमात्म्याला क्षणभर देखील चैन पडणार नाही, अशी भगवंताची अवस्था आहे. बर, भगवंताने हे अनुभवाचे बोल भक्तापासून वेगळं राहून भगवंतानं राहायचा प्रयत्न केला. पण अडचण अशी, भगवंत अधिक ठिकाणी राहू शकला नाही. भगवंताची भाषा आहे, अधिकता मद कंटाळा तुम्हा गोपाळा संगती. अधिकचा मद कंटाळा, अधिक मला कंटाळाचं का तिकडे जाऊच वाटत नाही, तुमची संगत आम्हाला लाभली. प्रश्न सुटला, अधिकचा आम्हाला कंटाळा तिकडं आम्ही जाणार नाही. भक्ताला सोडून भगवान परमात्मा राहील अशी योजना नाही. म्हणून भगवान परमात्मा वेगळं पण साधून देखील पुढं भक्तांना अनुबोधित करतो. भगवत वेगळं जरी झालं तरी गंमत अशी आहे, आपण सर्व एकाच दृष्टीनं आहोत आणि आपण एकत्रच होऊन खेळ करा. एक खेळ एकाशी, आपण एकत्रित होऊन खेळ खेळणार आहोत. पण या सगळ्या खूप भगवंताचा असणारा अंतर्भाव सांगतात. कशासाठी भगवंताचा एवढा प्रसाराचा?
तो कारण भाव तुकोब बराय सांगतात. तो कारण भाव म्हणजे घाबरियाच्या मोड्या कवड्या भ्याडा भ्याडा भगवान परमात्मा जो कारण भाव सांगतात. तुकोब बरा काय तुकोब बराय कारण भाव सांगतात. यात नवर वाटायचं कारण नाही. कारण भगवंताचा आम्ही लीळा पाहिला तर भगवंताच्या लीळा पाहिल्यानंतर आम्हाला भगवंताच्या लीळाचा भाव समजेल अशी व्यवस्था नाही. भगवंताच्या सगळ्या अलौकिक लीला आहेत. अलौकिक म्हणजे त्याचा कारण भाव आपल्याला सामान्य दृष्टिकोनातून समजत नाही आणि सामान्य दृष्टिकोनातून आम्ही तो जाणण्याचा प्रयत्नही करू नये. का भगवंताच्या एका लीळे पाठीमागचा भगवंताने लीळा केली आणि त्या पाठीमागचं त्या लीळेचं कारण आम्हाला सामान्य दृष्टीनं कधीही सापडणार नाही. त्यासाठी खूप बरं आपल्याला एक दृष्टी देतात. भगवंताच्या लीळा समजत नाही ना मग सोपं आहे. भगवंताच्या प्रत्येक लीळा आश्चर्याच्याच रूपानं बघा. त्याचा कारण भाव सामान्य दृष्टीनं काढायला जाऊ नका. का त्याचा कारण भाव आपल्याला समजणारच नाही. म्हणून तुकोबराने आपल्यासाठी सोपं केलंय. कारण भाव समजण्यापेक्षा त्या लीळा आश्चर्याच्याच रूपानं बघ. नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे Hey
आश्चर्य. नवल म्हणूनच बघावं भगवंताच्या लीळा. त्या पाठीमागचा कारण भाग आपण सामान्य दृष्टीनं समजू शकत नाही, पण जे आपल्याला अज्ञान आहे आपण समजू शकत नाही, म्हणून त्याचा कारण भाव संत महात्म्यांना समजणार नाही असं बिलकुल नाही. भगवंताच्या प्रत्येक क्रिया पाठीमागचा कारण भाव संत महात्म्यांना समजल्याशिवाय राहणार नाही. कारण संत महात्म्यांचा असे भगवंताच्या कणाकणा बाबतीत संत महात्मे जागृत आहेत. भगवंताचा स्वभाव त्यांना पुरता माहितीये. भगवंत कोणत्या दृष्टीनं कोणतं कार्य करणार आहे, त्या पाठीमागचं कारण काय हे संत महात्म्यांना माहिती नाही असं होऊ शकत नाही. खूप बरायची भाषा आहे. आम्ही भगवान परमात्म्यांना सर्वोतपरी जाणतो का भगवंताच्या जेवढं आम्ही जवळ राहतो तेवढं दुसरं कुणीही जवळ राहत नाही. आम्ही निकटवाशी कोळो आले जैसे तैसे. महाराजांचे शब्द भगवंताच्या निकटवासामध्ये आम्ही निकटवाशी म्हणजे सगळ्यात जवळ आम्ही. त्यामुळं भगवंत आम्हाला कोळो आलाय आणि जैसे तैसे म्हणजे सगळ्या परीनं आम्हाला भगवंत कळलाय. त्यामुळं आम्हाला कारण भाव समजणार नाही असं नाही. मग काय कारण भाव आहे? घाबरेपणा मोडण्यासाठी चालू असणारा हा प्रपंच आणि ज्याचा घाबरेपणा मोडतच नाही तो खूप बरा. आम्हाला शिष्टाचार सांगतात जो घाबरेपणा सोडायला तयार नाही किंवा ज्याचा घाबरेपणा जाणारच नाही असे विटाळशी देवापाशी म्हणे विटाळशी देवापाशी नसावे. आता विटाळलेलं कोण एक अर्थ तर पाहिजे ज्याचा घाबरेपणा मोडत नाही, पण विटाळलेलं नेमकं कोण? त्यासाठी विटाळ म्हणजे काय हा थोडा आपण अर्थ कोण पुढे जाऊ. विटाळ रजस्वला स्त्रीचा विटाळ तो गौण अर्थ आहे. त्या विटाळाच्या दृष्टीनं तुकून करायची भाषा नाही. मग विटाळलेलं नेमकं कोण आहे? जो अपवित्र आहे तो विटाळला. ज्याची शुद्ध वासना नाही तो विटाळलेला. जो शौच नाही तो विटाळलेला. अपवित्र कुणाला म्हणावं, अशौच कुणाला म्हणावं? थोडक्यात सोप्या भाषेमध्ये सांगतो, जो विषयाधीन झालेला आहे, जो विषयात गुरफटलेला आहे आणि विषयात गुरफटून ज्याला परमार्थाचा विसर पडलेला आहे तो विटाळलेला. तो विटाळलेला. बरं, हा नुसता विसर सामान्य विसर नाही, अति तीव्रतेचा विसर. काय सामान्य विसरामध्ये होतं असं. सामान्य विसर जो असतो ना तो सांगून माणूस ताळ्यावर येतो. सांगा विसर भगवंताचा परमार्थाचा पडला. संत महात्म्यांनी आम्हाला जागृत केलं आणि त्यांच्या जागृत करण्यावर आम्ही जागृत झालो आणि परमार्थाला लागलो. त्याला या विसराला एवढा हा विसर घातक नाही का. खूप बरायची ही भाषा अनेक ठिकाणी आहे. विसर किंवा विस्मरण हे झालेलंच आहे, त्यांना देखील झालेलं. म्हणजे तो पडली होती भुली. महाराजांची भाषा आहे ना, भुली पडणं विसर पडणं घातक नाही, पण जाणीव करून देखील आम्ही जागृत होत नसू तर मात्र घातक आहे. बऱ्याच वेळा आपल्याला याही 7 दिवसात प्रसंग आलेला असेल की विसर पडल्यानंतर जागृत होऊन त्या क्रियेला लागणं याच्यात काही नाही. बऱ्याच वेळा भजनात चालू असताना आम्हाला टाळ्या वाजवायचा विसर पडतो की नाही? बघा पण गंमत अशी, आमची गंमत अशी झाली आता, जिथं टाळ्या वाजवायच्या तिथं आम्ही वाजवत नाही. जिथं महाराजांनी एक शब्द नाही बोललं सामाजिक तर लगेच गडगड गडगड काय आवश्यकता नाही. जिथं वाजवायच्या तिथं वाजवायला आम्ही जात नाही. भजन चालू झालं की महाराजांना सांगावं लागतं टाळ्या वाजवा, भजन मागं म्हणा. पण त्यातली गंमत अशी, जे जागृत आहे ते केवळ वाजवतात, पण काही लोकांनी छंग असा बांधलेला असतो ना किती महाराजांनाच उलट म्हणतात तुम्ही कितीही बोंबला आम्ही हाताची घडी तोंडावर बोट सोडणारच नाही. याला म्हणा विटाळ. हे सांगून सुद्धा जागृत होत नाही. विषयाची भुली पडणं त्यातून बाहेर येणं, ज्यांना तो विषय झटकणंच शक्य नाही आणि भगवंताच्या प्राप्तीच्या मार्गावर चालणं शक्य नाही असे परमार्थ विसरलेले विटाळशी देवापाशी असो
नाही आहेत. बाकी सगळे जे शौच आहेत चांगले पवित्र आहेत ते मात्र आपापणामध्ये मिळो एक खेळो एकाशी विठ्ठल. सोबदार पळसखेड हो बालकुमारी जय हो बालकुमारी जय हो बालकुमारी हो बालकुमारी कुंडली माझे गडी कोण कोण माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी आपापणामध्ये मिळो एक खेळो एकाशी भगवान परमात्म्याने गोपाळांबरोबर साधलेला संवाद त्या संवादाचं मर्म आणि भगवंताच्या सानिध्यात कोणाला राहायचा अधिकार आहे कोण भगवंतापाशी राहू नये तो खूप बरा याचा विचार आपल्याला सांगतात. असो चालू असणारा हा उत्सव आणि उत्सवाची असणारी आजची आपला सांगतेचा दिवस सर्वांच्या अथक प्रयत्नातून सर्वांच्या भक्तिभावनेतून सर्वांच्या त्यागातून उभारलेली ही व्यवस्था मी नानांनी सुरू केलेला हा प्रपंच आपल्याकडून निस्वार्थ परमार्थ घडवण्याचं हे स्थान आणि या चाललेला हा सोहळा त्याची आज सांगता रूपी असणारं कार्याचं कीर्तन वेळेत मर्यादित वेळेत अवघ्या 5 मिनिटात आपण चरित्र पाहून पुढे जाऊ. तुकोबारांनी आपल्याला संत महात्म्यांनी घालून दिलेल्या मर्यादेचं पालन करत कारण मर्यादा पाळणं हे कधीही आपल्याच फायद्याचे. महात्म्यांनी जे आपल्याला मर्यादा घालून दिल्या त्याचे आम्ही पालन केलं
त्या नियमावर आम्ही निष्ठा ठेवली की निश्चित त्यांनी दिलेल्या घालून दिलेल्या नियमावर आम्हाला भगवत प्राप्ती होणार आहे. तसं महात्म्यांनी एक नियम आम्हाला घालून दिला की या रोजी या दिवशी अन्य काही न सांगता भगवंताचं फक्त सगुण चरित्र वर्णन करा. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ. पण गोकुळामध्ये अनेक प्रकारचं भगवंताचं चरित्र आहे. कोणतं चरित्र वर्णन करावं, कोणतं चरित्र गावं, तुकोबरांनी यातही आम्हाला दिशा दिली. यशे चरित्र केले नारायणे यशे चरित्र केले नारायणे यशे चरित्र केले नारायणे यशे चरित्र केले नारायणे. रांगत असताना भगवान परमात्म्यांनी चरित्र केले, त्याचं उच्चारण करावं. भगवान परमात्मा अनेक कार्यातून या भूमंडळात अवतीर्ण होतो. कोणत्या कारणानं आपण कारण मीमांसा जाणली. भगवान परमात्मा अवतीर्ण होतो केवळ भक्ताचं ऋण फेडण्याकरता, धर्माची स्थापना करण्याकरता, ग्लानी आली दूर करण्याकरता, आपल्या भक्ताच्या ज्या ज्या इच्छा ज्या ज्या कामना त्या पूर्ण कराव्या या मानसदंडाने भगवान परमात्मा अवतीर्ण होतो. वचन दिल्याप्रमाणे भगवान परमात्मा गोकुळात आल्यानंतर नाना विविध प्रकारचे भगवंतांना चरित्र दाखवायला सुरुवात केली. सगुण चरित्र दिल्या वराप्रमाणे यशोदा माता नंदराजांना जो वर दिला होता त्याप्रमाणे भगवान परमात्मा आपलं असणार रीत पाळू लागला, चरित्र खेळ दाखवू लागला. आणि हे चरित्र खेळ दाखवत असताना भगवान परमात्मा घराच्या बाहेर पडले आणि बाहेर पडल्याबरोबर जे गोपाळ आहेत ते सवंगडी भगवान परमात्म्याचे झाले. सगळे गोपाळ भगवंताचे मित्र. भगवंत सगळ्या गोपाळांना पाहू लागले आणि भगवंताला एक खंत वाटू लागली, अरे गोपाळ आपले भक्त अवतीर्ण होणार आहेत म्हणून आपण सगळ्या गोकुळामध्ये समृद्धी आणली, सगळ्या दारिद्र्य बाहेर लावलं, देशोधरी लावलं का आपले गोपाळ उपाशी मरता कामा नये. पण आज मात्र भिन्नता. सगळे गोपाळ जवळजवळ वाढलेले. बर गोपाळ वाढलेले, भगवंत परमात्मा दष्टपुष्ट का? भगवंताला सगळं खायला भेटत होतं. भगवंताच्या घरी काय काय? भगवंताला काय? नंदराजाचं घर सगळं भगवंताला खायला भरपूर. आणि हे गोपाळ मात्र गवळ्याच्या घरचे. काय भेटणार आहे तिथं गोपाळांना? ताकाशिवाय दुसरं. आणि असे ताक पिणारे हे सगळे गोपाळ. गवळीयाचे ताकद रे काय पोरे सागरी काय पोरे सागरी काय पोरे चांगले. गवळीयाची सागरी काय पोरे सागरी कोण पोरे चांगले कोण पोरे चांगले. गवळीयाचे
हे सगळे गोळ्याचे पोरं ताक करून सगळे वाढलेले भगवान परमात्म्याला काळजी. भगवान परमात्मा म्हणू लागलो गोपाळा हो काळजी करू नका. का उद्यापासून तुम्ही सुदृढ कसा होताल याची व्यवस्था मी करतो. मग आता सुदृढ होण्याची व्यवस्था का गोपाळाने सांगितलं तेव्हा याच्या आधी आम्ही मागून लोणी खाण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण मागून आम्हाला कधी लोणी प्राप्त झालेलं नाही. मग आता काय करावं. मागून भेटत नाही, सांगून भेटत नाही. भगवंतानं युक्ती सांगितली. सगळे गोपाळ विचार करत बसले आणि विचार करत असताना भगवंताने युक्ती सांगावं काळजी करू नका. मग उद्यापासून आपण एक करू व्यवस्था तुम्हाला भेटेल अशी. काय भगवंताने युक्ती सांगायला सुरुवात केली. जाऊ चोरू लोणी उद्यापासून चोरी करावी. आज घेऊ चंद्रधनी. रात्रीच्या वेळेत जाऊन आपण चोरी करायला सुरुवात करू. वेळ वाया घालू नका. भगवंताची भाषा आहे काय पाहता गडे हो माझ्याकडे काय पाहता. चला आजपासूनच आपण चोरी करायला सुरुवात करू. रात्रीच्या वेळी भगवान परमात्मा पुढं भगवंत मार्ग दाखवायला सगळे गोपाळ माग चोरी करायचं सत्र सुरू व्हावं. आणि भगवंतानं वचन दिल्याप्रमाणे सगळ्या गोपाळांना नोंदीत खायला घालावं. आज या घरी चोरी उद्या त्या घरी चोरी. सगळ्या गोकुळाला वेळा आणला पण मात्र चोरी करत असताना कृष्ण भगवान परमात्मा कुणालाही सापडला नाही. का भगवंताची चोरी सापडेलच नव्हती. पण वास आहे भगवंताच्या लीळा. भगवंतानं ठरवावं आणि भगवंतानं ते न करावं असं नाही. चोरी करत असताना न सापडावं कुणाला अशी जशी भगवंत व्यवस्था करतो तसं आपल्याला चोरी करत असताना पाहावं ही देखील भगवंत व्यवस्था करू शकतो. भगवंताला चोरी करत असताना एका गवळणीनं पाहिलं. भगवान परमात्मा ती गवळण देखील भक्तच आणि भक्ताच्या पासून भगवंत लपून राहू शकत नाही. शंख चक्र गदा पद्म सगळे आयुध दिसावे आणि ते गवळण सांगायला सुरुवात करावी. अरे वे चोरी करणारा लांब नाही चोरी करणारा आपलाच गावचा आहे. तर अशी गंमत याच्यासारखी चोरी अख्ख्या त्रिभुवनात कुणाला जमणार नाही. या विननाशी दुसरी चोरी करणारा म्हणती नंदाची या आजी चोरी केले घरे. आजी चोरी केले घरे. आजी चोरी केले घरे. आणती नंदाचे आजी चोरी केली खरी. आज चोरी करताना आम्ही पाहिले. मग चोरी करणारा सापडला. चोरी करणारा सापडला सांगावं तर एकाचा जाऊन भागणार नाही. त्या गवळणीनं अनेक गवळणी एकत्र केली आणि निघाला नंद राजाकडे. त्या सगळ्या गवळणीची तक्रार
भगवंताच्या क्रीडेला भगवंताच्या गिळेला रस्ता झालेला गवळणी निघाला. नंदराजाच्या वाड्यापाशी आल्याबरोबर भगवान परमात्मा आणि यशोदा माताला पाहिल्याबरोबर त्या गवळणीचा राग अनावर झाला आणि रागाच्या भरात त्या गवळणीने यशोदे मातेला बोलावं, यशोदे तुझ्या कार्ट्याकडे लक्ष आहे का? का किती झोकलाय तुझा पोरगा? हरी झोकला हो, हरी झोकला, लक्ष दे. आता जर झोपलेला असताना तुला लाज वाटती नाही तरी ठीक आहे, पण यानंतर आमच्या तावडीत सापडला तर याद राख, आम्ही उरी भय ठेवणार नाही. मग त्याचा निकाल लावू, का शोकलाय, काय तक्रारी, काय खोड्या, असं कुठं असतंय? प्रत्येक गवळणीने आपापली तक्रार सांगावी. तुम्ही म्हणावं यशोदे काय सांगावं? सर सर मोठा आलाय म्हणून रांगोळी काढते. भगवंत तिथं येतो, रांगोळी बघतो, मला वाटतं रांगोळी बघतोय. आणि रांगोळी बघत असताना रांगोळी पूर्ण झाल्यानंतर आत मी पारसं काम उरकायला गेल्याबरोबर समोर कोणी नाही एवढी संधी भगवंतानं सांगितली आणि समोर कोणी नाही हे जाणवल्याबरोबर माझ्या मोठ्या रांगोळीवर या गड्याने त्याची रांगोळी काढली. त्याची रांगोळी म्हणजे त्या रांगोळीवर तुझं पोरग मुतलं, पण मुक्त रांगोळीवर पण मुक्त. अष्टदळ काढली वरी मुक्ते कुणी सांगावं यशोदे काय करावं? माझे पती व्यापारी एकदा गेले महिनाभर येत नाही. मग नुकतेच काल आले होते, महिनाभर बाजारा करता गेलते आणि एवढा विरह आम्हाला झाला होता महिन्याभराचा. मग आम्ही झोपत असताना रात्री एकाच बाजूवर झोपलो आणि झोपलेलो असताना तुझ्या कानोबाला कुठनं खबर लागली काय माहिती. आला, बर आला ते आला, एकटा आला नाही, हातात मुंगूस घेऊन आला. मुंगूस आणला, शांत बसावं नाही, घरात शिरला. आम्ही दोघं झोपलेलो पाहिलं आणि बरोबर आमच्या दोघांच्या मध्ये तो मुंगूस सोडला आणि हा बाबा गेला निघून. आता मध्ये आमच्या दोघांचा सोडलेला मुंगूस यशोदे काय सांगू, रात्रभर आमचा खेळ चालला. त्या मुंगसाच्या भीतीनं आम्ही उड्या मारतोय आणि आमच्या भीतीनं ती मुंगूस उड्या मारतोय. बरं काय वळवळ करतोय सापडं ना. रात्रीचा अंधार ती गवळण म्हणू लागली यशोदे वळवळ करतोय म्हणून मला वाटलं भूत बाधा झाली. काय वळवळ करतोय सापडं ना म्हणून अंगावरचे सगळे कपडे काढले तरी सापडं ना. शेवटी पहाटे कळलं मुंगूस आहे तुझं कार्ट सोडून गेलं. असं कुठं खोड्यात? प्रत्येक गवळणीनं सांगा, प्रत्येक गवळणी. पण भगवंताच्या अवताराची गंमतच अशी, भगवंताचा कारण भाव समजेल असं नाही, भगवंताचं रोपडच असं होतं. यशोदेनं पाहिल्याबरोबर यशोदेला वाटावं या ज्या काय सांगतात त्यात काही तथ्यच नाही. आणि गवळणीनं पाहिल्याबरोबर खोडकर वाटावं. यशोदा माता म्हणू लागली काय गा एवढं सगळं मी ऐकते, आतिथ्य म्हणून सगळं ऐकून घेतलं. याचा अर्थ कसा नाही तुम्ही काही बोलाल आणि मी ऐकून घ्याल. मग माझा कानोबा असं करतो, एवढ्या येणं खोड्या केलेल्या त्याच्याकरता तुमच्याकडे सबूत आहे का? सबूत का आजकाल सबूत लागतो की नाही? मुखा वाटप बोलून चालत नाही, मग सबूत पाहिजे. तर गवळणीने काय सबूत द्यावं? बरं आता आपली आई एवढी कड घेतली म्हटल्यावर देवानं शांत बसावं की नाही? देव शांत बसले नाही, देव लागले गवळणीकडे बघून हसायला. आता आधीच चिडलेला गवळणी आपण एवढं सांगतोय तरी यशोदा माता आपलं ऐकत नाही, आपल्यावर विश्वास ठेवत नाही. हे जाणवल्याबरोबर त्यातनं हा भगवंत खरा नसून खोटा असून हा बाबा हसतोय आपल्याकडे बघितल्यावर गवळणीला एवढं राग आला. ये गवळ म्हणे पुढे येच देते का सबूत मागते ना तुझी आई? नाही तुला उद्या बांधून तिला सबूत दाखवला तर माझं नावच देतो. आता भगवंताचा अवतार आहे भक्ताच्या इच्छा पूर्ण करणं. भगवंत बरोबर तिच्या घरी जावं, भगवंतानं स्वतःला बांधून घ्यावं. का भगवंत कोणाला सापडणार नाही. योगांच्या दर्शनाला स्वप्नात सुद्धा न जाणारा भगवंत गवळणींना मात्र बांधून घेतो, स्वतःला बांधून घेतो. आणि बांधल्याबरोबर त्या गवळणीला आनंदाच झाला. का आपण एवढं सांगत होतो तरी तिनं ऐकलं नाही. आता मात्र तिच्या समोर न्यावं, त्याची खरडपट्टीच करावी. भगवंताला एका हाताने त्या गवळणीला धरावं आणि दर मजल करत नंदराजाच्या वाड्याकडे निघा. दर मजल करत चालले, पुढे चालले.
पण जात असताना शांत कुठं जाते, तिची बडबड सुरू. काल झालेला प्रकार, रस्त्यानं चालत असताना भगवंताला पाठीमागे धरलं असताना तिची बडबड गावभर जात असताना सुरू. काल मी गेले होते, आम्ही सर्वजण होतो. यशोदेनं आमच्यावर विश्वास ठेवला नाही. मोठ्या त्वरात म्हणली सबूत दाखव, सबूत दाखव. आज मी कृष्णाला चोरी करताना पकडले. हा बघा कृष्ण, मोठ्याला तिनं म्हणावं. आता सगळ्याला कुतूहल वाटू लागलं. भगवंताला पकडलं, कृष्णाला पकडलं. सगळ्या गवळणी बघण्याकरता माग तिच्या पगाव. कुणाला नेमकं पकडले, कोण आहे माग बघण्याकरता बघितल्याबरोबर भगवंताने लीला अशी केली होती. हिनं माग बघितलं की आपलं कृष्णाचं रूप दिसावं, आणि हिनं पुढे बघितलं, दुसऱ्यानं कुणी बघितलं की कृष्ण नसून हिच्या नातवाचंच रूप धारण करा. तर माग नातू बघितल्या बरोबर सगळ्यांनी हसायला सुरुवात करावी. का बोलते कृष्णाला, कृष्णाला पकडले, चोरी करताना पकडले, नंद राजाच्या वाड्यात चालले, तक्रार द्यायला चालले, हे सगळं बोलतील. माग कोण आहे, हिचाच नातू. सगळ्या गवळणी लागले हसायला, पण तिला हसण्याचा भावच कळना. का हसते कुणाला जाणं. ती आपलं बडबड करत निघाली. नंद राजाच्या वाड्यापाशी आली आणि आल्याबरोबर मोठ्यानं हाक दिली, यशोदे बाहेर ये. का काल मोठ्या तोऱ्यात म्हटली होतीस ना, सबूत दाखव, सबूत दाखव. आज तुझ्या कार्ट्याला चोरी करताना पकडले, हे बघ बाहेर. यशोदे मातेला प्रश्न पडला. आत्ताच मी घास भरवत होते, जेवण खाऊ घालत होते, आणि एवढ्यात हा कानोबा गेला कधी, बर हिच्याकडे चोरी करत असताना हिला सापडला कधी, आणि हिनं इकडं आणला कधी. कुतूहलानं यशोदा माता बाहेर उमऱ्यापाशी गेल्याबरोबर तिनं भगवंताला धरलेलं जे होतं ते जोरात पुढे केलं. यशोदे माते पशी ढकललं, हे बघ तुझं लेकरू, आज मी पकडलं. यशोदे मातेनं पाहिल्याबरोबर जेव्हा बघितलं की हा आपला कृष्ण नसून हिचाच नातू आहे, यशोदे मातेनं मोठ्यानं हसायला सुरुवात केली. आता हिला गोड वाटलं असेल का, आधीच अख्खं गाव हसत होतं. त्यातनं जिचं पोरगा आहे तिला सांगते, खोड्या करताना पकडले, चोरी करताना पकडले, आणि चोरी करत ज्याची आई आहे ती मात्र निलाजऱ्यासारखे हसते आहे. तिला राग एवढा आला ना, तिने म्हणायला सुरुवात केली, यशोदे निदान मनाची तरी लाज ठेव की ग, तुझ्या कार्ट्याला चोरी करताना पकडले आणि तू मात्र निलाजरे हसते. यशोदा माता म्हणू लागली, हे बघ एकदा नीट बघ कोण आहे. माझा जर कृष्ण असेल तर तू काय म्हणेल ते, पण निदान बघ तरी तू कुणाला आणले. तर हिलाही खरं वाटावं. हिनं जेव्हा पुढं जाऊन बघितलं तेव्हा भगवंत नसून हिचाच नातू जेव्हा दिसला तेव्हा सगळा क्रोध गेला, माया जागृत झाली. का दाखवूच ना. हिनं म्हणायला सुरुवात केली, अरे बाळा नेमकं तू कधी सापडलास, आणि हा पट्टा कुठे गेला, का त्याला धरलं होतं आणि तू कधी हाताला आला. बरं निदान ओवर तरी मला सांगावं तरी आजी मी आहे म्हणून. मी तुला फरफटत एवढं आणलं, कुठं लागलं नाही ना रे. का वर उचललं, काकद घेतलं, बाहेर गेली. बाहेर गेल्याबरोबर भगवंतानं ते नातवाचं रूप टाकावं, कृष्णाचं रूप धरा. तर पुन्हा लेकरू कृष्ण खांद्याला म्हटल्यावर, वर काकत म्हटल्यावर बरं वाटलं असेल का. तिने घेतलं, खाली आपटलं, चाकीत पुन्हा दिलं, हात धरला, आता चल परत नेते. भगवंतानं चुटकी वाजवणे सांगितले, हे बघ आता जर मला परत नेलं तर याद राख, आता नातवाचंच रूप घेतलं होतं, परत नेलं तर नवऱ्यातच घेतो, बघ कसं वाटतं. एवढी फजिती झाल्यावर कशाला ते धाडस करते, गेली निघून. पण हे सगळं नंद राजाच्या लक्षात यावं, नंदाने हे पाहावं, आणि नंदाने विचार करावा. आपलं कार्ट्याच्या खोड्या भगवंताच्या खोड्या वाढवते, काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. दोघांचा एकत्रित विचार झाला. भगवंताला आज्ञा दिली, उद्यापासून तुम्ही शाळेत जायचं. भगवंताने होकार दिला, उद्या जाईन मिळालं सवे घेऊन भोजना. भगवंताने सगळ्यांना आज्ञा द्यावी, सगळ्या गोपाळांना सांगावं उद्यापासून आपल्याला रानात जायचंय. मग येताना सगळ्यांनी शिदोऱ्या बरोबर घेऊन यायच्या, हात हलवत मोकळं कुणीही यायचं नाही. सगळ्या गोपाळांना घेऊन भगवान परमात्म्याने हा कालाचा उत्सव साजरा करावा. भगवंताचं भाग्य असं की भगवंताला एकदाच काल्याचा प्रसाद साजरा करतात गोकुळामध्ये गोपाळांबरोबर. पण संत महात्म्यांच्या कृपेनं आशीर्वादानं
त्यांच्या अट्टहासाने भक्तांच्या प्रेरणेनं आपल्याला वेळोवेळी प्रतिवर्षी हा काला सेवन करायला मिळतो का याचं एवढं महत्व आहे की ब्रह्मादिक देवांना सुद्धा जो इच्छा असून भेटत नाही तो मात्र काल्याचा प्रसाद आपल्याला अनायासे भेटतोय का महात्म्य असे महाराजांची भाषा आहे हा काला एवढा दुर्लभ आहे उपजोनी या पुरती काला खाऊ वैकुंठितो ऐशी नाही खूप बरायची भक्तांना देखील सेवन करायचं म्हटल्यानंतर परत अवतीर्ण व्हावं लागतं असा हा दुर्लभ असणारा काला महात्म्यांच्या कृपेने सर्वांच्या प्रेरणेने प्रतिवर्षी आपल्याला भेटतोय हे आपलं भाग्य आणि हा काला भगवंताची भाषा आहे आपण एकत्रच साजरा करायचा आपापल्यामध्ये एक खेळो एकाशी ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम देवापाशी नसावी आपापनामध्ये मिळो एक खेळो एकाशी विठ्ठल कुंडली गवळदार कंठे धरेला कृष्ण मनी अवघाजने प्रकाश
काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वाकुर्या ब्रह्मादिका वाकुर्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू उत्तम लोका दाखवू काला वाटो एकमेका काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळे विरगाढे आम्ही बळे विरगाढे तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळे विरगाढे आम्ही बळे विरगाढे काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका
हे बघा साक्षीनं श्री क्षेत्र वैष्णवगड येथील सप्ताहाचा सांगता या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाने होत आहे. कीर्तनानंतर या ठिकाणाहून दिंडी निघेन, मंदिराची प्रदक्षिणा होईल आणि मंदिरासमोर त्या ठिकाणी आरती करण्यात येईल. तसेच स्वयंपाकघराकडे सूचना आहे, आपण प्रसादाचे ट्रॅक्टर भरून मंडपाच्या गेटमध्ये आणून उभे करायचे. वाड्याकऱ्यांनी देखील त्या ठिकाणी तयार राहायचंय. परंतु जोपर्यंत आरती होत नाही तोपर्यंत कुठलीच पंगत या ठिकाणी बसणार नाहीये. सर्वांनी मंडपाच्या बाहेर जायचंय. मंडपावाले मॅट काढून घेतील. ज्यावेळेस सूचना मिळेल त्यावेळेस आपल्याला पंक्ती धरायच्या आहेत. तसेच आज या सप्ताहासाठी सर्व गोष्टी मी बोलू शकत नाही, परंतु आमचे आधारस्तंभ वैष्णवगडाची ज्या वेळेस ज्याची गरज असेल त्यावेळेस धावून येणारे आपल्या विभागाचे आमचे लाडके आमदार डॉक्टर शिंगणे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तसेच या ठिकाणी जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी झगडणारे रविकांत तुपकर साहेब हे या ठिकाणी हजर आहेत. तसेच नानाच्या शब्दाला 2091 पासून आजपर्यंत सांभाळणारे माजी आमदार कायंदे साहेब या ठिकाणी हजर आहेत. तसेच अनेक मान्यवर या ठिकाणी हजर आहेत. तरी पण मी वैष्णवगड संस्थांच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो. शिंगणे साहेब, तुपकर साहेब, कायंदे साहेब यांनी ऑफिसकडे त्या ठिकाणी यायचंय आणि समोरील कार्यक्रम विलेकरांनी सुरुवात करायची. झाले समाधान खाली बस. झाले समाधान तुझे धरी चरण पादा. प्रेम
विठ्ठलाचे जीवन विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल कुळीचे विठ्ठल रखुमाई भोगा